नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरची चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत काळ्या वाटाण्याची आमटी किंवा आपण म्हणू शकतो रस्सा भाजी। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती घट्ट सुद्धा करू शकता। तर आपण ही रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि आता सकाळी आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि तेजपत्ता टाकून आपण कुकरला लावून शिजवून घेतलेलं आहे। तर हे थोडंसं हार्ड असतं, पण हे दिसायला असं छानपैकी शिजलेलं आहे। शिवाय त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते सुद्धा मी काढून ठेवलं, जे आपण आमटीमध्ये वापरणार आहोत। तर सुरू करूया। सुरू करण्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये आपल्याला जो वाटणची जी रेसिपी मी जी ऑलरेडी शेअर केलेली आहे ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरणार आहात। तर जर का तुम्ही ती पाहिली नसेल तर ती नक्की पहा आणि मगच ही रेसिपी करून घ्या। आणि त्याच्याबरोबर आता आपल्याला लागणार आहे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो आणि मी इथे घेतलेला आहे, ब्रँडचं नाव नाही घेते पण चिकन मसाला घेत आहे। ओके, तर सुरुवात करूयात। प्रथम आपण टोमॅटो धुवून त्याला कापून चिरून घेऊया आणि कोथिंबीर सुद्धा आपण कापून चिरून घेऊया। तर आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। 1 ते 2 चमचे तेल टाका। तेल चांगलं तापलं की मग आपण त्याच्यामध्ये जो आपला बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पूर्ण त्या टोमॅटोचा रंग पूर्ण तेलामध्ये उतरेपर्यंत आपण वाट बघणार आहोत। आता आपण पाहूया आपलं तेल तापलंय, अजून नाही तापलेलं तर आपण थांबूया। पूर्ण तेलाचा असा पूर्ण रंग लालसर झाला पाहिजे टोमॅटोमुळे। तर आता आपण बघू शकतो की तेल चांगलं तापलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो हा जो टोमॅटो पूर्ण जळून गेला पाहिजे। शिवाय त्याच्याच बरोबर हा टोमॅटोचा जो रंग आहे तो पूर्णपणे हा तेलामध्ये येतो। तुम्ही बघू शकता हा लालसर होत चालला, हा पूर्ण अजून लाल झाला पाहिजे। आपण ह्याला वाट करूया होईपर्यंत। आता आपला टोमॅटो छान गळून जायला लागलेला आहे आणि तेलाचा रंग सुद्धा बदललेला आहे। त्याची पूर्णपणे स्मॅश केलेले आहे आपण टोमॅटो। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत मीठ। याचं कारण जेव्हा मीठ आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा पूर्णपणे भाजीला जी चव येते ती वेगळी येते। आणि आता आपण टाकणार आहोत आपलं वाटण। जर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवे किंवा जेवढं घट्ट हवे त्या हिशोबाने किंवा त्यानुसार तुम्ही तुमचा हा वाटणचा मसाला जो आपण केलेला आहे तो टाकणार आहोत। तर मी ह्याच्याबरोबर नॉर्मली जास्त ग्रेव्ही करते, तर आम्ही तेच चपाती किंवा भाकरी आपली जी असते त्याच्याचबरोबर आम्ही राईस बरोबर पण तसंच खातो, म्हणून मला ग्रेव्ही जास्त लागते। आता आपण बारीक करूया गॅस। आता थोडा वेळ वाट पाहूया की मसाल्याचं सुद्धा तेल सुटलं पाहिजे आणि येस सुगंध पण सुटलेला आहे, मसाल्याचा छान फ्लेवर सुटलेला आहे। ते करत असताना आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा। तिखट जशा पद्धतीने तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने मी इथे 3-3.5 चमचे घातलेला आहे। आणि इथे मी कांदा लसूण मसाला किंवा माझ्याकडे घरगुती मसाला सुद्धा आहे तो सुद्धा मी वापरते ह्याच्यामध्ये। तर तो दोन्ही मिक्स केलेला आहे मी। आहे वाटण, टोमॅटोचा फ्लेवर, मसाल्यांचा फ्लेवर छानपैकी असा सुगंध सुटलेला आहे। आणि आता आपण ह्याला तेल सुटेपर्यंत वाट बघणार आहोत। ह्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे। चला, तापल्या ह्याच्या रस्स्याला
आता ग्रेव्हीला छानपैकी एक तेलाचं हे सुटलेलं आहे. जर का तुमच्या मसाल्याला तेल नसेल सुटत तर थोडंसं तुम्ही पाणी ऍड करू शकता. तर आता आपण ह्याच्यामध्ये तेजपत्ता जे आहे ते आपण काढून घेतोय आणि आता आपले काळे वाटाणे आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. पाणी एक्सेसिव्हली जे आहे ते पहिलं वेगळं काढून घ्या. पहिले फक्त वाटाणे आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपला जो चिकन मसाला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. अंदाजे आपण ह्याच्यामध्ये एक फ्लेवर येईपर्यंत 1 ते 1.5 चमचा स्प्रिंकल करतोय. आणि इव्हन शिजताना सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ऍड करतो. तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही घेऊ शकता चपाती किंवा भाकरी बरोबर. पण मी जसं मी म्हटलं की ह्याची मी ग्रेव्ही करणार आहे, तर जसं आपल्याला लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये ह्याचेच उकळलेलं जे पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. अजून मला थोडी पातळ सगळं मला लागणार आहे. हे सगळं या पद्धतीने ठेवलेले आहे. आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत आणि आपण आता झाकून ठेवणार आहोत. उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून गार्निश करणार आहोत. तर ही झाली आपली रेसिपी तयार. आणि जर का तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी केल्यानंतर तुमचं फीडबॅक मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. आणि तुमच्या घरच्यांबरोबर सुद्धा शेअर करा. स्पेशली जे कुकिंग शिकतात आत्ता त्यांच्यासाठी हे खरंच खूप सोपं आहे. आणि जी मसाल्याची व्हिडिओ मी सांगितलेली आहे तो नक्की पहा. तो मसाला करून तुम्ही जवळजवळ 10-15 दिवस ठेवू शकता. म्हणजे कुकिंग करायला खरंच 5 ते 10 मिनिटं लागतात फक्त. एकदा तुमचा मसाला तयार असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि स्टे ट्यून्ड.